अबालवृद्ध वाचक हो, नमस्कार. प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे आज पुन्हा तुमच्या भेटीला आलेलो आहे. तर आज आपण एका अशा पुस्तकाविषयी माहिती घेणार आहोत की जे पुस्तक विनोदी पण आहे आणि बालसाहित्य पण आहे. आपण जेव्हापासून लिहायला वाचायला शिकतो तेव्हा प्रथम आपली ओळख होते ती बालसाहित्याशी होते. आमच्या लहानपणी चांदोबा, किशोर, टिनटिन, चंपक इत्यादी मासिकातून आणि साप्ताहिकातून आम्ही पऱ्यांच्या, नंतर इतिहासातील शूरवीरांच्या गोष्टी ऐकल्या. किशोर सारख्या मासिकांनी ज्यूल्सच्या 20,000 लीग्स अंडर द सी या गोष्टीचा अनुवाद आमच्यापर्यंत पोहोचवला. तर आज ज्या पुस्तकाबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे त्या पुस्तकाचे लेखक आहेत चि.वी. जोशी. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, कारण चि.वी. जोशी आपल्याला माहिती आहेत की ते विनोदी लेखक आहेत. गुंड्याभाऊ आणि चिमणराव हे त्यांचे मानसपुत्र. त्याच्यावर त्यांची बरीच पुस्तकं येऊन गेलेली आहेत, जसं चिमणरावचं चराट आहे, आणखी चिमणराव आहे, चिमणराव गुंड्याभाऊ आहे. तर या चि.वी. जोशींनी ओसाडवाडीचे देव हे साधारणपणे 14 ते 15 किंवा त्याच्यापेक्षा लहान वयातल्या मुलांसाठी लिहिलेलं एक पुस्तक आहे. जरा कल्पना करा की समजा मारुती राया आणि गणपती तुमच्याबरोबर क्रिकेट खेळायला मैदानात उतरले, किंवा मारुती राया आणि गणपती रायांना कंटाळा आला आणि त्या दोघांनी ठरवलं की आपण पुणे फिरून यायचं. काय गमती जमती होतील? जरा कल्पना करून बघा बघू. किंवा समजा एखाद्या देवानी ठरवलं की पृथ्वीवरचे जे 12 बलुतेदार आहेत त्यातल्या काही बलुतेदारांना स्वर्गात घेऊन जायचं आणि त्यांना तिथे त्यांचा उद्योग करायची संधी द्यायची. मग तिथे गेल्यावर काय होऊ शकतं? काही कल्पना करता येते का तुम्हाला? नाही ना करता येत. तर मग आपण या पुस्तकाच्या अंतरंगात डोकावून बघूया. तुम्हाला अनेक गमती जमतीशीर गोष्टी या पुस्तकातून ऐकायला मिळतील. तर या पुस्तकाचं नाव आहे ओसाडवाडीचे देव. आता हे ओसाडवाडी कुठलं गाव आहे? हे गाव कुठे आहे? तर पुस्तकाची सुरुवात या ओसाडवाडी गावाच्या ओळखीने होते. तर पुणे सातारा रोडवर ओसाडवाडी हे एका नदीच्या काठी वसलेलं एक छोटं गाव आहे. या गावाचा रुपडा पण सर्वसाधारण गावांप्रमाणेच आहे. ओके. गाव छोटस आहे. गावाशेजारून एक नदी वाहतीये. नदीच्या किनाऱ्यावर एक मोठं दगडी देवालय आहे. देवालयाचा आकार बघून पूर्वी हे गाव खूप मोठं असावं याचा अंदाज येतो. तर या देवालयाला ओसाडेश्वराचा देवालय म्हणून ओळखलं जातं. याच्यामध्ये मूळ पिंड जी आहे ती शंकराची आहे आणि त्याच्या आजूबाजूला मग बाकीची देवळं आहेत. ओके. त्याच्यात मारुती आहे, गणपती आहे, नवलाई नावाची देवी आहे. आता तिचं नाव नवलाई कसं पडलं हे आपण पुढे जेव्हा गोष्टी बघू तेव्हा आपल्याला कळेल. तर अशा तऱ्हेने हे एक छोटं खेड आणि त्यातलं हे देवालय. तर एकदा काय होतं, आपले लेखक महाशय दुचाकीवरनं साताऱ्याहून पुण्याकडे जात असतात. तर वाटेत त्यांच्या धावेला छिद्र पडतं, म्हणजे सोप्या मराठीमध्ये त्यांची सायकल पंक्चर होते. तर मग गाडीचा पंक्चर निघेस्तोवर कुठे थांबायचं म्हणून ते या ओसाडवाडी गावामध्ये थांबतात. तर तिथल्या देवळाची व्यवस्था बघणारा जो अंतू गुरव असतो त्याच्या ओसरीवर लेखक महाशय आश्रय घेतात. अंतू गुरव साधा सज्जन माणूस असतो. रोजच्या रोज देवांची पूजा करणारा असतो. आपल्या ओसरीवर एक पाहुणा आलेला बघून तो त्याची विचारपूस करतो, त्याला चहा पाणी देतो आणि मग गप्पांच्या ओघात अंतू गुरव त्या ओसाडवाडीतल्या देवळाबद्दल, त्यातल्या देवतांबद्दल, त्या देवता कशा जागृत आहेत याबद्दल विविध गोष्टी लेखकाला सांगतो. आणि त्याच गोष्टी आपण आता पुढल्या काही वेळात पाहणार आहोत थोडक्यात. पण भारतातल्या सर्वसाधारण गावामध्ये जसे विविध कारागीर किंवा बलुतेदार असतात तसे ओसाडवाडीमध्ये पण काही कारागीर असतात. त्यामध्ये चांबरोजी चांबार, नंतर नाना शिंपी. शिव म्हणतो, मित्र हो,
तुमचे जर इथे उद्योग होत नसेल तर चला मी तुम्हाला स्वर्गात घेऊन जातो. तिथे तुमचं कामं करा. बघा तिथे तुम्हाला काही कमाई होते का? असं म्हणून तो या 5 जणांना स्वर्गात घेऊन जातो. आता स्वर्गात गेल्यावर काय काय गमती-जमती होतात ते वाचण्यासारखं आहे. चांबडोशी चांभार आपलं दुकान थाटून बसतो. नंतर शिवराम नावी असतो, तो पण आपलं दुकान थाटतो. बाहेर दरपत्रक लिहितो. डोई तासाची असेल तर 4 आणे, पूर्ण गोटा करायचा असेल तर 6 आणे, दाढी करायची असेल तर 2 आणे. नंतर कासार असतो, तो पण आपलं दुकान थाटतो. तो पण दरपत्रक लिहितो की दोन्ही हातात बांगड्या भरायच्या असतील तर 4 आणे, 2-2 बांगड्या भरून मिळतील. जर जास्त बांगड्या भरायच्या असतील तर त्याप्रमाणे दर वाढत जाईल. तर अशा तऱ्हेने प्रत्येक जण आपापलं दुकान थाटतो. चामडोजी चांभारासमोर पहिल्यांदाच सूर्याचा रथ येऊन उभा राहतो आणि सूर्य महाराज म्हणतात आमच्या सारथ्याला जोडे हवेत. आता सूर्याचा सारथी कोण हे तुम्हाला माहिती आहे, तो म्हणजे अरुण. आणि दुसऱ्या अरुणाला पायच नसतात. तर मग त्याच्यामुळे चामडोजी चांभार म्हणतात पाय नसलेल्या माणसाला मी कसं काय जोडे शिवणार. सूर्य महाराज असतात आणि म्हणतात बरोबर आहे तुझं म्हणणं, पण ठीक आहे, तुझी निराशा मी करणार नाही असं म्हणून ते त्याला 10 सुवर्ण मुद्रा देतात. चामडोजीची चांगली कमाई होते. शिवराम नावाकडे पहिलंच गिराईक येतं ते ब्रह्मदेवाचं येतं. आता आपल्याला माहितीये नाव्याची जमात कशी असते, तर नावी बडबडे असतात आणि गिराईकाला गुंगवून ठेवतात. इथे उलट होतं. इथे ब्रह्मदेवाच्या चारी तोंडाची इतकी टकळी चालू असते की नाव्याची बोलती बंद होते आणि ब्रह्मदेवाचे चारी तोंडांचे दाढी केस कापता कापता त्याचे हात दुखून येतात. आणि जेव्हा ब्रह्मदेव जायला निघतो तेव्हा तो त्याच्या हातावर फक्त 4 आणे टेकवतो. शिवराम नावे अचंब्यात पडतो. तोंडावर दरपत्रक बघितलं का? हो म्हणे बघितलं. तू काय लिहिलंयस? एका माणसाला दाढीला 2 आणे आणि केस कापायचे 4 आणे. मी तुला 6 आणे दिलेत की म्हणे. मग शिवराम शिंपल्याची आपली चूक लक्षात येते. आणि मग पुढे तो दरपत्रक कसं बदलतो, त्याच्याकडे पुढली कुठली गिरायके येतात, हे या गोष्टीमधनं वाचणं फार मजेशीर ठरेल. इथे जो कासार असतो त्याच्याकडे देवीचा भुत्या येतो आणि म्हणतो आमच्या मालकिणीला म्हणे बांगड्या भरायच्यात असं म्हणून तो त्या कासाराला देवीकडे घेऊन जातो. ती देवी कोण असते तर साक्षात अष्टभुजा भवानी असते. तो कासाराला म्हणतो किती पैसे घेणार? म्हणतो काय साहेब देवीला बांगड्या भरायच्या आहेत तर काय मी काय घासाघीस करणार नाही, जे काय दराप्रमाणे आहे ते द्या मला. आता कासार विचार करतो काय जरी देवी असली तरी किती 4च्या ऐवजी 8 बांगड्या भरेल. तरी पण तो भुत्या म्हणतो नाही नाही म्हणे निश्चित दर सांग. महा म्हणतो काय बाकीच्यांकडनं मी एवढे पैसे घेतो, तुम्ही एवढे पैसे द्या. जातो देवीकडे बांगड्या भरायला. देवीचे पहिल्यांदा 2 हात पुढे येतात. हा कासार त्याच्यात बांगड्या भरतो आणि आपली म्हणतो चला झालं काम. तेवढ्यात देवी म्हणते थांब चाललास कुठे? असं म्हणून अजून पुढे 2 हात येतात. आता पुढे काय झालं असेल याची कल्पना तुम्ही करा. कासार चांगलाच कचाट्यात सापडतो. तर अशा तऱ्हेने या प्रत्येक कारागिराला तिथे वेगवेगळे अनुभव येतात आणि शेवटी म्हणतात आपली पृथ्वी बरी, इथे काय आपलं धंदा करणं खरं नाही असं म्हणून ते गरुडाला विनंती करतात आणि पुन्हा पृथ्वी तलावर येतात. तर आता या गोष्टीमध्ये अजून बराच काही काही तपशील आहे, बरेच काही काही गमती जमती आहेत. ते जर वाचायचं असेल तर हे पुस्तक निश्चित वाचा. दुसऱ्या गोष्टीमध्ये ओसाडवाडीतले मारुती राया एका अबलेवर कसे उपकार करतात याचं वर्णन केलेलं आहे. तर ही अबला कोण असते, मारुती राय तिला कशी मदत करतात. तर ओसाडवाडी जवळ एक सर्कस आलेली असते. तर त्या सर्कशीमध्ये एक कसरतपट्टू असतो आणि तो माकडाच्या कसरती अतिशय उत्कृष्टरित्या करून दाखवत असतो आणि त्याच्यामुळे त्या सर्कशीचा जो मालक असतो त्याच्यावर खूप खुश असतो. एक दिवस त्या जिल्ह्याचे कलेक्टर ती सर्कस बघायला येणार असतात आणि नेमका हा कसरतपट्टू आजारी पडतो. आता या कसरतपट्टूने काही कर्ज काढलेलं असतं, पठाणाचं कर्ज काढलेलं असतं आणि तो पठाण याच्या मागे तगारा लावत असतो. कसरतपट्टूची आशा त्या खेळावर असते की ज्या खेळामध्ये कलेक्टर पाहुणे म्हणून येणार असतात. पण नेमका तो आजारी पडल्यामुळे सगळी पंचायत होते आणि तो पठाणाने धमकी दिलेली असते
या कसरतपट्टूला की जर तू माझे पैसे नाही चुकवलेस तर तुझ्या बायकोला घेऊन जाईन. बायको घाबरते. ती पण त्या सर्कशी मधलीच असते. ती पण वेगवेगळे खेळ करणारी असते, पण ती दुसरे खेळ करणारी असते. मग तिला कोणीतरी सांगतं की तू ओसाडवाडीमध्ये जा आणि तिथल्या मारुती रायासमोर नवस बोल म्हणे. तो तुला निश्चित मदत करेल. मग ती जाते. आता मारुती राया ब्रह्मचारी. एक बाई आपल्या चरणाला स्पर्श करते म्हणून तो पाय मागे घेतो. आणि मग तो बघतो की तिच्या डोळ्यात अश्रू आहेत. मग मारुतीरायाचं हृदय पागळतं. तो तिला विचारतो, मुली तुला काय त्रास आहे? मग ती जी कसरतपट्टूची बायको असते ती त्याला सगळं काही सांगते. म्हणजे देवा मला मदत कर म्हणे. म्हणे माझ्या नवऱ्याला बरं कर म्हणजे तो कसरत करू शकेल. तर मारुतीराया म्हणतात, एखाद्या आजाराला बरं करणं हे म्हणे अश्विन कुमारांचं काम. तिथे माझं काही चालत नाही म्हणे. तरी पण बघतो म्हणे काय करता येईल ते बघतो. आणि मग नंतर जेव्हा रात्र होते आणि सर्कस सुरू होते आणि सर्कशीमध्ये बाकी सगळ्यांचे खेळ होतात. तो मालक असतो तो त्या कसरतपट्टूला बोलवायला जातो. तर तो कसरतपट्टूचा जो मित्र असतो तो म्हणतो, तो तर आजारी आहे म्हणे. तो कसा खेळायला येणार? आणि तेवढ्यात तिथे तंबूमध्ये धमाल सुरू होते. त्या कसरतपट्टूसारखा वेश केलेला एक वानर येतं आणि ते वेगवेगळ्या कसरती करून दाखवायला लागतं. हे सगळं बघून सगळेजण आश्चर्यचकित होतात. आणि त्या कसरतपट्टूच्या खेळावर कलेक्टर इतके खुश होतात की ते त्याला ₹100 बक्षीस देतात. मारुतीराया ते ₹100 घेऊन येतात. ओके. दुसऱ्या दिवशी ती जी बाई असते, त्याची बायको असते त्या कसरतपट्टूची, ती येते आणि मंदिरातनं ₹100 घेऊन जाते. पण त्या खेळामध्ये काय काय गमती-जमती घडतात, हे जर तुम्हाला वाचायचं असेल, ओके, तर तुम्ही निश्चितच ही गोष्ट वाचा. आता हे ओसाडवाडीतले जे देव आहेत, हे सगळे काय फक्त माणसांनाच मदत करतात का? तर तसं नाही. तर तिसऱ्या गोष्टीमध्ये ओसाडवाडीतला जो नंदी असतो, तो आपल्या भाऊबंदीनं म्हणजे बैलांना कशी मदत करतो याचं वर्णन केलेलं आहे. पूर्वी तुम्हाला माहिती आहे की कोकणातनं घाटावर किंवा घाटावरनं कोकणात बैलगाडीच्या अ, मार्फत सामान वाहून नेलं जायचं. तर तेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीमध्ये भरपूर जंगलं होती. त्याच्यामुळे वाघांचे वावर पण असायचे. आणि ते वाघ काय करायचे की रात्री अपरात्री बैलगाडीवरच्या या बैलांना हल्ला करून मारायचे आणि पळवून न्यायचे. तर या एकूण सर्व प्रकारावर ही गोष्ट आहे. तर हे जे बैल असतात हे एकमेकात बोलत असतात की काय आपले नंदी महाराज काही आपल्या मदतीला येत नाहीत. तर हे ओसाडवाडीतला नंदी त्यांच्या मदतीला कसा जातो आणि तो त्या वाघाचा कसा परिपत्य करतो, हे या गोष्टीत वाचण्यासारखं आहे. या गोष्टीमध्ये आणखी एक गमतीशीर घटना आहे. याच्यामध्ये कोकणी माणूस आणि घाटावरचा माणूस यांचे स्वभाव विशेष याचं उत्तम वर्णन एका मजेशीर घटनेतनं लेखकाने घडवून आणलेलं आहे. ती घटना कुठली आणि दोघांचे घाटी माणसाचे आणि कोकणी माणसाचे काय काय स्वभाव विशेष असतात, ओके, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ही गोष्ट वाचणं आवश्यक आहे. त्याच्या पुढली गोष्ट जी आहे ती तर फार धमालच गोष्ट आहे. आपली निंदा नालस्ती करणाऱ्या एका परधर्मीयावर मारुतीराया कसा सूड घेतात याची ही गोष्ट आहे. तर त्यांनी ही निंदा नालस्ती केल्यामुळे रागावून जाऊन तो जो परधर्मीय व्यक्ती असतो तो वाहतूक हवालदार असतो. तर मारुतीराया काय करतात, एक दिवस तो सुट्टीवर असताना त्याचा पोशाख चढवतात आणि सातारा वाई मार्गावर वाहतूक हवालदार म्हणून उभे राहतात. आणि मग वाहतूक हवालदार म्हणून उभं राहिल्यानंतर मारुतीराया जो काही धुमाकूळ घालतात, ती आधी म्हशीला वाट देणं, कार अडवून ठेवणं आणि ते सुद्धा इंग्रजी साहेबाची. नंतर दोन्ही हात शेंगा खाण्यात गुंतलेले असताना शेपटाने वाहतुकीचं नियंत्रण करणं, इत्यादी बऱ्याच धमाल गोष्टी या गोष्टीमध्ये आहेत. तर त्या काय काय घटना आहेत, मारुतीराया वाहतूक नियंत्रण कसं करतात आणि त्याच्यामुळे तो जो परधर्मीय माणूस असतो त्याला कसं ओरडा पडतो, हे मुळातून वाचण्यासारखं आहे. सुरुवातीला आपण बघितलं की ओसाडेश्वराच्या देवालयात नवलाई म्हणून एक देवी आहे. आता या देवीचं नवलाई नाव का पडलं, तर हे या गोष्टीमध्ये आपल्याला कळतं. तर
ओसाडवाडी शेवटी महाराष्ट्रातलं एक छोटंसं गाव, त्या गावामधली कुटुंब पण इतर गावांमध्ये असलेल्या कुटुंबासारखीच. तेच सासू-सुनांची भांडणं, भावा-भावांची भांडणं. अरे, तर त्याच्यामध्ये एक सासू सुनेला कशी छळत असते आणि ती सुनेला कशी अर्धपोटी उपाशी ठेवत असते आणि मग त्याच्यावर सून काय तोडगा काढते. आता ह्या सगळ्याच्या नवलाई देवीशी काय संबंध? हां, तर ही जी सून असते, ही भूक लागल्यामुळे जे चोरून आणलेलं पीठ असतं घरातलं, त्याचा कसा रोडगा बनवते आणि ते रोडग्यासाठी ती नवलाई देवीच्या समईतलं तेल घेते आणि ते घेतल्यामुळे हिची धिटाई बघून नवलाई देवी आश्चर्यचकित होते आणि ती तोंडावर हात ठेवते. तर जेव्हा गावातले लोक बघतात की देवीचा हात तोंडावर गेलेला आहे, तर त्यांना कळत नाही की हे काय झालं, असा कसा देवीचा हात तोंडावर गेला, हा अपशकुन आहे वगैरे वगैरे अशा चर्चा सुरू होतात. या सुनेला कळतं की हे आपल्यामुळे सगळं झालेलं आहे. तर ती म्हणते म्हणे याच्यावर मी तोडगा काढू शकते म्हणे. तर तिची सासू तिला दाबायचा प्रयत्न करत असते. पण गावकरी म्हणतात नाही नाही असं नाही. देवीचा हात तोंडावरून निघाला पाहिजे, नाही तर तो गावाला अपशकुन होईल. आणि मग त्याच्यापुढे ती देवीच्या देवळात जाऊन काय काय करते आणि त्याच्यामुळे देवीचं जे बोट असतं ते नाकावर कसं जातं, हे जर वाचायचं असेल, ओके, तर ही गोष्ट वाचणं आवश्यक आहे. आणि ते वाचताना धमाल येते, गंमत वाटते. तर ही गोष्ट जरूर वाचा. आता देव जरी झाले तरी एका जागी किती वेळ बसून राहणार? तर ओसाडवाडी मधल्या गणपतीरायांचं आणि मारुतीरायांचं असंच होतं. त्या दोघांना सारखं वाटत असतं की आपण कुठेतरी जावं, फिरून यावं. आणि त्यातल्या त्यात जवळचं का उठलं तर पुणं, आणि पुण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे वेगवेगळे मारुती आहेत. जिलब्या मारुती, भांग्या मारुती, असे वेगवेगळे मारुती, पत्र्या मारुती, अशी वेगवेगळी मारुतीची देवळं आहेत. त्याच्यामुळे मारुतीला पण उत्कंठा असते की आपण आपल्या या भाऊबंधांना भेटून यावं म्हणून. पण आता असं कसं जाणार ना? तर एकदा काय होतं की साताऱ्यामधली दोन श्रीमंत घरची मुलं, हेमू आणि रामू, हे दोघं ह्या ओसाडवाडीमध्ये दर्शनाला येतात देवांच्या. त्यातला जो रामू असतो तो पायाळू असतो. आता पायाळू म्हणजे काय आहे हे जिज्ञासूने गुगल सर्च वगैरे करून बघावं. म्हणजे पायाळूचा अर्थ तुम्हाला कळेल. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी समजूत आहे की जी पायाळू व्यक्ती असते तर त्याला इतर योनीशी संपर्क साधता येतो. इतर योनी म्हणजे कुठल्या, तर पिशाच्य योनी किंवा देवयोनी. तर त्याच्यामुळे तो जो रामू असतो तो जेव्हा बोलत असतो की पुण्याला असं आहे तसं आहे, तर तेव्हा त्याला असं दिसतं की मारुतीरायाचे डोळे चमकलेत आणि मग तो म्हणतो अरे म्हणे हा मारुतीराया म्हणे जागृत दिसतायत म्हणे. तर मारुती म्हणतो हो हो म्हणे, मी तुमचं बोलणं ऐकलं म्हणे. तर म्हणे आम्हाला पण खरं म्हणे पुण्याला जायची इच्छा आहे म्हणे. म्हणे गणपती पण माझ्या मागे लागलाय, पण कसं जायचं काय आम्हाला कळत नाही. तर मग ते हेमू आणि रमू म्हणतात आम्ही तुम्हाला तुमची व्यवस्था करून देतो. असं म्हणून मग ते काहीतरी सैनिकाचे कपडे घालतात. तर आता मारुती एक गुरखा सैनिक म्हणून, आणि मग आता गणपतीची सोंड कशी झाकायची, तर त्याला सर्दी झाली असं म्हणून त्याच्या नाकाभोवती ते मफलर गुंडाळतात, तोंडाभोवती. हं, असं म्हणून त्या दोघांना ते काही पैसे वगैरे देतात आणि पुण्याच्या बसमध्ये बसवून देतात. आणि मग पुण्यामध्ये आल्यानंतर ते एका विश्रांतीगृहात जाऊन कसे राहतात आणि मग ते चित्रपट कसा कुठला चित्रपट बघतात, नंतर पुण्यामधल्या विविध ठिकाणी कशी भेट देतात. आणि इथे ओसाडवाडीमध्ये दुसऱ्या दिवशी जेव्हा अंतुगुरव येतो पूजा करायला, तर बघतो मारुती आणि गणपती दोघेही गायब आहेत. आणि मग ते गायब आहेत म्हटल्यानंतर गावामध्ये सगळीकडे गोंधळ माजतो. आणि मग तेव्हाचे जे एकूण राजकीय पक्ष होते तर त्यांची आपापसातली, म्हणजे प्रजा समाजवादी असतील किंवा कम्युनिस्ट असतील किंवा काँग्रेसवाले असतील, किंवा हिंदू महासभावाले असतील, तर त्यांची याबद्दल काय काय मतं आहेत वगैरे वगैरे याची एक साधारण झलक आपल्याला या गोष्टीमध्ये बघायला मिळते. आणि इथे गणपती आणि मारुती दोघं धमाल करत असतात पहिले. आणि मग रात्री परत ते हॉटेलमध्ये जातात, म्हणजे त्या उपहार व विश्रांतीगृहात जातात. इथे पुण्यापर्यंत बातमी येऊन पोहोचते की ओसाडवाडीतल्या दोन मूर्ती गायब झालेल्या आहेत वगैरे वगैरे वगैरे. मग त्या दोन्ही मूर्तींचा कसा शोध लागतो, मग त्या मूर्तींचा शोध लावणारा जो तो टांगेवाला असतो, ओके, त्याचं कसं भलं होतं वगैरे वगैरे वगैरे, हे या गोष्टीमध्ये खूप छान रित्या वर्णन केलेलं आहे. आणि गणपती आणि मारुतीची पुणे सफर जी आहे, ओके, ती अनुभवण्यासारखीच आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट वाचा आणि तुम्ही पण
ती सफर अनुभवा. याच्या पुढली जी कथा आहे या पुस्तकातली ती तशी साधी कथा आहे. तर त्या ओसाडवाडीमध्ये महाबळ म्हणून एक कुटुंब राहत असतं. तर या महाबळ कुटुंबातले जे पुरुष असतात ते अतिशय शक्तिशाली असतात. तर असाच अंतुगुरव लेखकाला सांगत असतो, की हा जो महाबळ आहे, तर म्हणे एकदा म्हणे त्याने काय केलं, की घोड्याचं शिंगरूच खांद्यावर घेऊन तो त्या शिंगराला दवाखान्यात घेऊन गेला. त्याला लोकांनी विचारलं, "काय रे बाळू," म्हणे, "शिंगराला कुठे घेऊन चाललास?" म्हणे, आणि ते पण खांद्यावर. तो म्हणाला, "कधी बाळू शिंगरावर तर कधी शिंगरू बाळूवर." तर म्हणे या घराण्यामध्ये ही ताकद कुठनं आली? तर मग अंतुगुरव त्याच्याबद्दलची गोष्ट लेखकाला सांगतो, की याचे पूर्वज जे होते ते इथले किल्लेदार होते आणि त्यांनी जिवती देवीला कशी मदत केली आणि त्याच्यामुळे त्यांना ही शक्ती कशी प्राप्त झाली आणि त्याच्यामुळे पूर्वजांपासून या ज्या सगळ्या महाबळांच्या वंशजांकडे प्रचंड ताकद असते. तर ही गोष्ट साधी आहे पण छान आहे. म्हणजे करमणूक निश्चितच होते आपली. याच्या पुढली गोष्ट जी आहे ती म्हणजे सगळ्या पुस्तकामध्ये ज्या काही 12-13 गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टींवरचा कळस आहे. या गोष्टीमध्ये मारुती राया आणि गणपती राया दोघं क्रिकेटच्या मैदानात क्रिकेट खेळायला उतरतात. आता ते क्रिकेट खेळायला कसे उतरतात? त्यांना कोण संधी देतं? तर त्याचं काय होतं? तर मगाशी जे आपण रामू आणि हेमू या दोघांना भेटलो, तर या दोघांचा साताऱ्याचा संघ असतो आणि ते वाईला क्रिकेट खेळायला जाणार असतात. तर यांच्या संघामध्ये 2 खेळाडू कमी असतात. तर साताऱ्यावरून वाईकडे जाताना वाटेत ते ओसाडवाडीपाशी थांबतात आणि मग रामू आणि हेमू बोलत असताना मारुतीराया म्हणतात, म्हणे, "काय तुम्ही कुठल्या खेळाबद्दल बोलतायत?" वगैरे, वगैरे, वगैरे. मग रामू त्याला सगळी माहिती देतो आणि सांगतो, की आमच्याकडे 2 खेळाडू कमी आहेत. तर मग मारुती आणि गणपती म्हणतात, "आम्ही दोघं येतो तुमच्याबरोबर खेळायला." मागच्या वेळेसारखंच त्या दोघांना गाळाला कपडे देतात. नंतर त्यांची जी म्हणजे मारुतीरायाचं शेपूट किंवा गणपतीची सोंड कशी झाकली जाईल याची व्यवस्था करतात आणि खेळाडू म्हणून घेऊन जातात. आणि मग पुढे क्रिकेटच्या मैदानावर मारुतीराया आणि गणपती जो काही गोंधळ घालतात आणि मग त्याच्यामुळे प्रेक्षकांमध्ये बसलेल्या लोकांना पण हे दोन्ही खेळाडू विचित्र वाटत असतात. तर त्यातल्या 2 बायकांना वेगवेगळे भास कसे होतात आणि त्यातून त्यांची कशी सुटका होते. नंतर उंदीर मामा आपल्या मालकाला म्हणजे गणपतीला कशी मदत करतात वगैरे, वगैरे. ओके. हे वाचण्यासारखं आहे. ही गोष्ट वाचताना ती सगळी दृश्य डोळ्यासमोर आणून म्हणजे गणपतीराय यष्टीरक्षण करायला उभे आहेत आणि कुठलाही बॉल गणपतीला ओलांडून मागे जात नाहीये. हे बॉलरनी कितीही जोरात बॉल टाकून दे, पण तो चेंडू काही मागे जात नाही. किंवा मारुती राया जेव्हा क्षेत्ररक्षण करत असतात, तेव्हा कुठल्याही प्रतिस्पर्धा फलंदाजीचा चेंडू सीमापार जाऊ शकत नाही. तो का जाऊ शकत नाही? हे सगळं जेव्हा आपण वाचतो आणि जेव्हा याची कल्पना करून आपण ते दृश्य डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो, तर खूप 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 मजा वाटते. तर ही गोष्ट म्हणजे या सर्व पुस्तकातला कळस आहे असं मी म्हणेन. याच्या पुढली जी कथा आहे ती थोडी गंभीर कथा आहे. तर या ओसाडवाडीमध्ये जसा महाराष्ट्रातल्या सगळ्या गावोगावी विरगळ असतात. विरगळ म्हणजे तुम्हाला माहिती असेल. तर विरगळ म्हणजे त्या गावातले जे वीर पुरुष असतो, जो धारातीर्थी पडलेला असतो, त्याच्या स्मरणार्थ बांधलेली जी शिळा असते, जी उभारलेली शिळा असते, तिला विरगळ म्हणतात. तर या ओसाडवाडीमध्ये पण एक विरगळ असतो आणि त्या विरगळाची कथा ही अगदी पार शिवकालापर्यंत जाऊन भिडलेली असते. तर राजाराम महाराजांना पुण्यामधून म्हणजे रायगडावरून जिंजीकडे जाताना जी लोक मदत करतात, तर त्याच्यामध्येच ओसाडवाडी मधला एक माणूस असतो आणि त्याने आपल्या भावाला वचन दिलेलं असतं, की मी दसऱ्यापर्यंत परत येईल म्हणून. पण तो पुढे कसा कैदेत सापडतो आणि मग तो दसऱ्याला येणं त्याला शक्य नसतं. पण भावाला दिलेलं वचन कसं पाळायचं? तर तो वचन ते कसं पाळतो? आणि भाऊ त्याची वाट बघत असतो आणि त्याचा भाऊ लंगडा असतो. आणि त्याला खात्री असते, की आपला मुरारी दादा येणार म्हणून. तर तो आपलं वचन पाळण्यासाठी काय करतो? तर हे या कथेमध्ये वाचायला मिळतं आणि ही कथा वाचताना म्हणजे शूराची जात ही सगळीकडे सारखी असते. तर जे वीर असतात,
ओके, ते वचनाला किती किंमत देतात हे या गोष्टीवरनं कळतं. ही गोष्ट जी आहे ही खरोखर गंभीर आहे आणि ही म्हणजे तसं म्हटलं तर असं हृदयाला चटका लावून जाते. जसं आपण हल्लीच्या काळात ओके, सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिकांच्या कथा ऐकतो. ओके आणि त्यांच्या कुटुंबावर ओढवलेले प्रसंग किंवा ऐन तारुण्यात ते सीमेवर शहीद होतात आणि मग त्यांच्या घरच्यांची कशी अवस्था होते. प्रत्येकाचे वृद्ध आई-वडील असतात, बायका मुलं असतात. त्यांच्यावर काय प्रसंग ओढवत असेल हे आपण बघतो. तर अशा पद्धतीची ही एक गोष्ट आहे. म्हणजे आतापर्यंत आपण पूर्णपणे विनोदाच्या वातावरणात होतो. वेगवेगळ्या विनोदी गोष्टी वाचल्या. तर त्याच्यावर एकदम हा उतारा आहे. really. ही खरोखर गंभीर गोष्ट आहे. आता या ज्या देवदेवता आहेत, या देवदेवताच फक्त माणसांना मदत करतात का? तर तसं नाहीये. आपण पहिल्या कथेत बघितलं, की गरुड कसा त्या सगळ्या कारागिरांना स्वर्गात घेऊन जातो किंवा दुसऱ्या कथेत नंदी महाराज कसे आपल्या भाईंना म्हणजे भाऊबंधांना मदत करतात. आता ही जी कथा आहे, तर याच्यामध्ये तेव्हा प्रचलित असलेल्या जरठकुमारी विवाहासंदर्भात ही कथा आहे. तर ओसाडवाडीतल्या एका तरुण मुलीचं लग्न तिचा मामा एका म्हाताऱ्या सावकाराशी ठरवतो. आणि त्या तरुण मुलीला पहिल्यांदा कळत नाही किंवा तिला कोणी सांगत नाही, की तिचं लग्न एका म्हाताऱ्याबरोबर ठरवलेलं आहे. पण जेव्हा तिला कळतं, तेव्हा ती चिंताग्रस्त होते, की म्हाताऱ्याबरोबर कसं लग्न करायचं? तर मग तिची जी मैत्रीण असते, तिला सांगते, "अगं तू काय चिंता करतेस?" म्हणे. "हं, तू म्हणे आपल्या साडेसोळ्याच्या देवळात जा आणि गणरायाची करुणा भाग म्हणे. त्याला नवस बोल, की तुला 21 मोदक आणि 21 दुर्वांचा नैवेद्य दाखवीन म्हणून. हं, आणि बघ म्हणे काय चमत्कार होतो ते." त्याप्रमाणे ती करते. तर आता गणराया विचार करत असतात, की आता या मुलीला कशी मदत करायची? मग तेव्हा उंदीर मामा म्हणतात, म्हणे एवढ्याशा गोष्टीसाठी तुम्ही कशाला पाहिजे म्हणे. मी करतो की म्हणे काय करायचं ते. असं म्हणून मग उंदीर मामा त्या मुलीच्या मदतीला जातात. मग त्या मुलीला मदत करण्यासाठी ते काय-काय करतात पहिली. हं. आता तेव्हा तुम्हाला माहिती आहे, की अ, पुणे परिसरामध्ये किंवा एकूणच भारतामध्ये ठिकठिकाणी प्लेगचा कहर व्हायचा. तर या गोष्टीचा उपयोग करून उंदीर मामा त्या सावकाराबरोबरचं त्या मुलीचं लग्न कसं टाळतात आणि त्याच्याऐवजी सावकारच्या भाच्याबरोबर त्या मुलीचं कसं लग्न लावतात, हे या गोष्टीत वाचायला मिळतं. गमतीशीर गोष्ट आहे. शेवटच्या गोष्टीमध्ये ओसाडवाडीतला एक कंजूस सावकार देवीला कसं फसवतो आणि त्याच्यामुळे गणपती आणि नवलाई देवी यांच्यामध्ये कसं वितुष्ट निर्माण होतं, याची गमतीशीर गोष्ट आहे. तर देवीला असं वाटत असतं, की हा सावकार आपल्याला फसवू शकला कारण गणपतीनेच याला अशी बुद्धी दिली. कारण आपल्याला माहिती आहे, आपण गणराया म्हणजे बुद्धीची देवता म्हणतो. पहिले. तर तो सावकार देवीला कसं फसवतो? पहिले. का फसवतो? पहिले. आणि देवी त्याला कशी मदत करते आणि त्याच्यातूनच हे फसवणुकीचं प्रकरण कसं उद्भवतं? म्हणजे हे सगळं फार गमतीशीर आहे. पहिले. अर्थात अशा पद्धतीच्या जर गोष्टी आपण बघितल्या तर म्हणजे अ, बिरबल बादशाहच्या गोष्टी ज्या आपण ऐकतो त्याच्यामध्ये पण अशा पद्धतीची एक गोष्ट आहे. तसंच तेनालीरामच्या ह्याच्यामध्ये पण अशा पद्धतीची एक गोष्ट आहे. तर साधारणपणे तशाच प्रकारची एक गोष्ट आहे रिअली, की म्हणजे मी पूर्ण तपशील तुम्हाला सांगणार नाही. पण हा सावकार काय नवस बोलतो देवीला, की त्याची म्हैस आजारी असते. ते म्हणे, "म्हैस जर बरी झाली, त्या म्हैशीची जेवढी किंमत येईल, तेवढे पैसे मी तुला दान करेन." आता तुम्ही विचार करा, की म्हशीची किंमत किती असते? म्हशीची किंमत आता तेव्हाच्या काळी अगदी जरी तो दुसऱ्या महायुद्धाचा काळ म्हटला, तर साधारणपणे ₹100 ही म्हशीची किंमत होती. आता तेव्हाचे ₹100 म्हणजे खूपच होते. आणि जेव्हा म्हैस खरोखर बरी होते, तेव्हा हा सावकार कंजूस असतो. त्याला हे जीवावर येतं, की आता देवीला ₹100 कसे द्यायचे नवस म्हणून. मग आता ते ₹100 देवीला देता येऊ नयेत म्हणून तो काय करतो, हे या गोष्टीत वाचण्यासारखं आहे. आणि त्याच्या बुद्धीची दाद द्यावी वाटते. म्हणजे ती गोष्ट तुम्ही इतर ठिकाणी पण जसं मी म्हणालो तसं वाचली असेल पहिले. हं. पण ठीक आहे. म्हणजे तर असं हे विविध गमती-जमतीने भरलेलं पुस्तक आहे रिअली. ओके. पुस्तक वाचताना मजा येते. ओके. कुठलंही
वैचारिक द्वंद्व नाही, काही नाही, निखळ आनंद, निखळ आनंद. तर हे पुस्तक जर तुम्हाला या पुस्तकाचं विवेचन आवडलं असेल, तर हे पुस्तक जरूर वाचा. आता या पुस्तकाबद्दल तुम्हाला थोडीफार माहिती सांगतो मी. तर आता हे जे पुस्तक आहे, म्हणजे आता हे बघा, हे मी तुम्हाला पुस्तक दाखवतो, हे ओसाडवाडीचे देव, ची.व्ही. जोशी. तर आता या पुस्तकाची जी पहिली आवृत्ती होती, ही पहिली आवृत्ती साधारणपणे 1946 साली ही पुस्तकाची पहिली आवृत्ती निघालेली होती. आणि त्याच्यानंतर या पुस्तकाचं जवळजवळ 7 ते 8 वेळा पुनर्मुद्रण झालेलं आहे. आणि नंतर ही आता जी मी वाचली ती ही या पुस्तकाची 3री आवृत्ती आहे. आणि ही 3री आवृत्ती जी आहे ती 1994 साली स्थापन झाली, 1994 साली काढली गेलेली आहे. तर हे एवढं जुनं पुस्तक आहे. आता यातले म्हणजे आता नवीन पिढीने जर हे पुस्तक वाचलं तर त्यांना काही काही उल्लेख याच्यामधले कळणार नाहीत, तर तिथे कदाचित त्यांना तुम्हाला मदत करावी लागेल. पण साधारणपणे थोडं वास्तव, थोडी काल्पनिकता, अशा तऱ्हेने हे पुस्तक आपलं बऱ्यापैकी मनोरंजन करतं. तर आवडलं असेल तर जरूर हे पुस्तक शोधा, जरूर वाचा. ओके, तुम्हाला निश्चितच मजा येईल. तर आज इथेच थांबतो. धन्यवाद. या पुस्तकाचं परीक्षण तुम्हाला कसं वाटलं हे मला जरूर कळवा. आणि जोपर्यंत मी पुढलं पुस्तकाबद्दल बोलायला येत नाही तोपर्यंत स्वस्थ राहा, सुखी राहा, वाचत राहा. धन्यवाद. नमस्कार.